नाशिक डिस्ट्रिक्ट ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन केले। सरकार विरोधात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन सरकारचा निषेध केला। यावेळी पेन्शनधारकांनी बोलताना सांगितले की आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही आंदोलन तीव्र करू असा सरकारला इशारा दिला। 9,000 रुपये पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा। सर्व ईपीएफ 95 पेन्शनधारकांना आरोग्य सुविधा मोफत देण्यात यावी। 95च्या पेन्शनरांना अन्न सुरक्षा कायद्यात सामील करून घ्यावं। सर्व ज्येष्ठांना रेल्वे एसटी पासात सवलत मिळावी। 186 सेक्टरमधील सर्व कर्मचाऱ्यांना ईपीएफ 95 नुसार पेन्शन स्कीम लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। या आंदोलनात विलास सातपुते, शिवाजी ढोबळे, व्ही.डी. धनवटे, नामदेवराव बोराडे, प्रकाश नाईक, नाईन शेख तसेच भाऊसाहेब शिंदे, सुभाष पाटील, एन.के. कांबळे, रमेश खापरे, भागीरथ शिंदे, बाळासाहेब परदेशी, एम.एम. हांडगे, उत्तमराव आव्हाड, श्रीकांत साळसकर, एम.एन. लासुलकर, धनंजय चतुर, कृष्णा शिरसाट, अनिल नाईक, पांडुरंग सोमवंशी, दिलीप धोडे, बालाजी साळी, साहेबराव शिवले आदी सेवानिवृत्त पेन्शनधारक उपस्थित होते। द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक। गेल्या 13-14 वर्षापासून भारत सरकारच्या माध्यमातून ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम सतत चालू आहे। ईपीएस 95च्या पेन्शनधारकांना पेन्शन देण्यात यावं यासंबंधी देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या हायकोर्टाचा निर्णय असूनही केंद्र सरकारच्या मार्फत मुद्दामपणे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि याच्या निषेधार्थ आज रोजी ईपीएस 95 या संघटनेच्या मार्फत कलेक्टर कचेरीवर जाऊन निवेदन देण्यात येणार असून वेळ प्रसंगी आम्ही स्वतःला जेल भरोसुद्धा करून घेणार आहोत। कारण आता आम्हाला जगणंही शक्य झालेलं नाही। मोदी सरकारच्या राजवटीत वेगवेगळ्या पद्धतीची जनतेला आश्वासनं दिली जातात, परंतु कोणत्याही प्रकारचं आश्वासन पाळलं जात नाही। नुसतंच मोदी साहेब म्हणतात की हमारे गॅरंटी वाली सरकार आहे, परंतु आम्हाला 2013 पासून ईपीएस 95 पेन्शनधारकांना पेन्शन देऊ याची गॅरंटी दिलेली असून या आमच्या गॅरंटीबद्दल त्यांना विसर पडल्याचं आम्हाला दिसत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज रोजी आमचा हा मोर्चा या ठिकाणाहून गोल क्लबवरून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे आणि वेळ प्रसंगी रस्त्यात थांबून आम्ही रस्ता रोको करून जेल भरो आंदोलन देखील करणार आहोत। ₹9,000 पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शन मिळालीच पाहिजे। हक्काची नाही कुणाच्या बापाची,